सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. सर्वात आधी मी भक्तिमार्ग या यूट्यूब चॅनलचे आभार मानतो की त्यांनी माझ्या सेवेतील अनुभव इतर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्याचे एक चांगले कार्य करत आहेत. प्रत्येक सेवेकऱ्यालाच त्यांच्या आयुष्यामध्ये एकदा तरी स्वामींचा अनुभव, स्वामींची प्रचिती येत राहते. तसाच मलाही माझ्या आयुष्यात 2 वेळ स्वामींची प्रचिती आलेली आहे आणि आज हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, जेणेकरून तुमचा पण स्वामींच्यावरचा विश्वास आणि श्रद्धा दृढ होईल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सेवेचा सत्य अनुभव. जळगाव येथील प्रतापनगरमध्ये मी राहतो. स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र इथून जवळच आहे. मी एके दिवशी स्वामी केंद्रांमध्ये गेलो होतो आणि स्वामींचं दर्शन घेतलं. घरी निघताना माझ्या मनात विचार आला की आपण स्वामींची मूर्ती घरी घेऊन जाऊया आणि मंदिरात असलेल्या दुकानातून महाराजांची एक पितळी मूर्ती घरी घेऊन आलो आणि देवघरामध्ये स्थापन केली. परंतु स्वामींची सेवा कशी करावी हे मला ठाऊक नव्हते. रोज फक्त देवांची अंघोळ, टिळा आणि अगरबत्ती करून मी करत असे. मग असेच हळूहळू स्वामी केंद्रात जात होतो, परंतु कोणाशीही ओळख नसल्याने कुणाला विचारावे ही मनात द्विधा परिस्थिती होती. एके दिवशी केंद्रात असलेल्या दुकानात नजर टाकली आणि तिथे असणाऱ्या अनेक पुस्तकांमध्ये मला नित्यसेवा हे पुस्तक दिसले. हे पुस्तक विकत घेण्याची माझी इच्छा झाली. त्यातल्या आरत्या, कालभैरव अष्टक मी रोज म्हणू लागलो. अशातच एक स्वामी भक्त माझ्या घरी आले. त्यांनीही संपूर्ण गोष्टीचे ज्ञान होत नाही असं मला सांगितलं. त्यांनी मला सांगितलं, तुम्ही मूर्ती घरी का आणली? मूर्तीचे नियम खूप कठीण असतात. मूर्तीऐवजी तुम्ही एखादी स्वामी प्रतिमा आणायला हवी होती. तुम्ही लवकरात लवकर या मूर्तीचे विसर्जन करा. एकतर ही मूर्ती देवळात ठेवा किंवा ती वाहत्या पाण्यात विसर्जित करा. मी आणि माझे कुटुंब आता विचारात पडलो की काय करावे. पुन्हा माझे पाय केंद्राकडे वळले. परंतु आता आपल्याला कोणाशी तरी बोलावेच लागेल असा मी विचार केला. त्या दिवशी नेमका गुरुवार होता आणि त्या दिवशी केंद्रात स्वामी भक्तांसाठी प्रश्न उत्तरे चालू होती. केंद्रात असणाऱ्या एका सेवेकरी दादांना मी माझ्या मनातली समस्या सांगितली व म्हटले, आपण आपल्या बापाला कधी घराच्या बाहेर काढतो का? नाही ना. मग तुम्ही का मूर्ती न ठेवण्याचा विचार करता आहात? तुम्ही स्वामींना दररोज अगरबत्ती लावत असालच. मग बस, स्वामींना ही सेवा देखील पुरी आहे. स्वतः स्वामींना तुमच्या घरी येण्याची इच्छा असल्यावर तिथं आमचं काय चालणार? हे सगळं जे घडत आहे ते स्वामींच्या इच्छेनेच. तेव्हा निवांत राहा. त्या दिवसापासून स्वामी माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून सेवा करून घेऊ लागले. त्यामध्ये स्त्रीसूक्त, पुरुष सूक्त, तारक मंत्र, कालभैरव अष्टक आणि स्वामी मंत्र अशा कित्येक सेवा आमच्या हातून स्वामी आपोआप करून घेऊ लागले. नुकताच न चुकता अशी सेवा आमच्या हातून घडत गेली आणि दर गुरुवारी केंद्रात जाण्याची ओढ लागत गेली. पण अचानक सगळं व्यवस्थित चालू असताना आमच्या कुटुंबावर एक संकट आलं आणि इथून पुढे खरी परीक्षा सुरू झाली. सगळीकडे कोरोना व्हायरस या आजाराने थैमान घातलं होतं आणि अशातच माझ्या आईची तब्येत बिघडली आणि डॉक्टरांनी कोरोना टेस्ट करण्यास सांगितली आणि रिपोर्ट नॉर्मल येण्यासाठी स्वामींची अधिकाधिक सेवा कशी करावी हे मी स्वामी सेवेकऱ्यांकडून जाणून घेतलं. त्यांनी सांगितलं की ही सेवा केल्यानंतर रिपोर्ट नॉर्मल येईल, पण ते झालं उलटंच. आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. शंका आणि संशय हे श्रद्धेच्या मार्गातील सर्वात मोठे अडथळे असतात. रिपोर्ट असा असल्याने मनात शंका निर्माण झाली आणि परिणामी स्वामींविषयी असलेली श्रद्धा उडालीच. आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आम्हा कुटुंबाला सगळ्यांना टेस्ट करण्यासाठी सांगितले. पुन्हा आपला रिपोर्ट तरी निगेटिव्ह यावा यासाठी पुन्हा माझ्या लहान मुलांसह सर्व क्वारंटाईन सेंटर येथे स्वामींची उपासना करू लागलो. पुन्हा माझ्यासह माझ्या परिवाराचा सर्वच रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आता यापुढे स्वामी सेवा करायची नाही असं मी मनोमन ठरवलं. परंतु यामागेही स्वामींचीच लीला असेल हे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना कळत नाही. मला स्वामींची प्रचंड चीड येऊ लागली. प्रसंगी मी स्वामींबद्दल अपशब्द बोलू लागलो, परंतु अनेकांना खूप त्रास झाला. अनेक जण यात दगावले, परंतु आम्हाला कुठलाच त्रास झाला नाही. सुखरूप 7 दिवसांनी आम्हाला घरी सोडण्यात आलं. स्वामी नेहमी आपल्या भक्तांना सुखरूप घरी आणतात, पण स्वामींविषयी मनात श्रद्धा असावी लागते हे नंतर लक्षात आलं. आम्ही पुन्हा स्वामी सेवा सुरू केली. हळूहळू सेवा आपोआप
स्वामी सेवा माझ्या हातून करून घेऊ लागले आणि दररोज स्वामी चरित्र क्रमशः 3 अध्याय आणि 11 माळी स्वामी समर्थ जप करू लागलो आणि मला स्वामींचा खूप चांगला अनुभव येऊ लागला. आत्ता मी तुम्हाला फोटोसहित माझा भयान अनुभव सांगणार आहे. गेल्या 20 जानेवारीला माझ्या 11 वर्षाच्या मुलीच्या हातून डोक्याला लावण्याची पिन गिळली गेली. तिने आम्ही रागवू नये म्हणून आम्हाला न सांगता पाणी पिले आणि काही वेळाने आम्हाला सांगितले. आम्हाला थोडा धक्का बसला, परंतु तिला कोणताच त्रास झाला नाही. आम्ही स्वामींवर सर्व भार सोडून मोकळे झालो. तसेच मुलीची पण स्वामींवर अफाट श्रद्धा असल्याने मुलीने पुन्हा स्वामींना आम्हाला न सांगता निवेदन ठेवले आणि गुरुवारी संध्याकाळी मला कामावरून येताना महाराजांसाठी घर आणि पेढे आणण्यास सांगितले आणि म्हणाली, मी स्वामींना सगळं काही सांगितलं आहे, मला कुठलाही त्रास होऊ देऊ नका. मी तिने सांगितल्याप्रमाणे घर आणि पेढे घेऊन आलो. ती देखील खूप आनंदी झाली आणि स्वामींना हात जोडून प्रसाद म्हणून स्वामींपुढे पेढे ठेवले. पण मुलीची जात असल्याने आणि वय लहान असल्याने मला स्वामींनी काय बुद्धी दिली आणि मी माझ्या ओळखीच्या डॉक्टरांकडून एक्सरेची चिठ्ठी लिहून घेतली आणि मुलीचा छातीचा आणि पोटाचा एक्सरे काढला. तर एक्सरेत तिच्या पोटात पिन दिसत होती. पुन्हा सर्व भार आम्ही स्वामींवर सोपवला. स्वामी आपल्यावरच का संकट आणतात. तेव्हा तिच्या आईने तिला धीर दिला आणि म्हणाली, चूक आपण करावे आणि मग स्वामी काय करतील. पोटात पिन गेली तर ती एक्सरेमध्ये दिसणारच ना, पण या पिनला अलगद कसं बाहेर काढता येईल हे स्वामींचं काम आहे. तू फक्त स्वामींचं नाव घे असे तिला तिच्या आईनं सुचवलं. इकडे गॅस्ट्रो एंडोस्कॉपीमध्ये प्रसिद्ध असलेल्या डॉक्टरांचा पत्ता मी मिळवला. एक्सरे रिपोर्ट घेऊन मी डॉक्टरांकडे गेलो. तिथे गेल्यावर डॉक्टर घरी निघण्याच्या तयारीत होते. काय काम आहे असे तिथल्या कंपाऊंडरने मला विचारले. मी त्यांना माझ्या मुलीची हकीकत सांगितली. तर त्याने मला पेशंट कुठे आहे असं विचारलं. मी सांगितलं ती घरी आहे आणि तिला मला आणावी लागेल. इतक्यात तो स्वामी रूपात माझ्या मदतीला आला आणि मला म्हणाला, तुम्ही मुलीला आणाल तोपर्यंत डॉक्टर निघून जातील, मला रिपोर्ट द्या, मी डॉक्टरांना दाखवतो आणि तुम्हाला बोलवतो. मी प्रचंड घाबरलो होतो आणि माझ्या मनात स्वामी जप सुरूच होता. तितक्यात मला बोलावलं आणि डॉक्टर MD यांची फी 500 रुपये. मी अगोदरच बोर्ड वाचून ठेवला होता. आत गेल्यावर डॉक्टरांनी माझ्याशी तब्बल 20 मिनिटं चर्चा केली आणि म्हणाले, घाबरू नका, तिला अजून काही त्रास नाही ना, तर मग आपण विष्टेवाटे ती पेन निघण्याची वाट पाहू. मी म्हणालो, सर उगाच रिस्क नको, खर्च लागला तरी लागू द्या, पण तुम्हाला योग्य वाटेल ते करा. डॉक्टर म्हटले, पैसे कोणाला नको असतात, पण मुलगी लहान आहे, माझे 10 मिनिटाचे काम आहे, तुम्ही म्हणत असाल तर अजून उद्यापर्यंत आपण वाट पाहू. डॉक्टरांनी माझ्याकडून कुठलीही फी न घेता पोट साफ होण्यासाठी एक बाटली लिहून दिली. काल रात्री तिला औषध दिलं आणि आज सकाळी विष्टेद्वारे तिची पिन अलगद बाहेर निघाली. दवाखान्यातील कंपाऊंडर डॉक्टर हे प्रत्यक्ष स्वामी रूपातच तिथे होते. बघा ना, तुम्ही पेशंटसोबत नाही तरी देखील कंपाऊंडर मदतीला धावून आला. डॉक्टर सल्ला घेण्याची सुद्धा फी सोडत नाहीत आणि इथे तर माझ्यासोबत 20 मिनिटे चर्चा करून औषध देखील डॉक्टरांनी लिहून दिले. हे सर्व करता करविता आपले स्वामी माऊलीच आहेत. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला माझा अनुभव कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. तर दादांच्याच आवाज, दादांचा अनुभव नक्कीच तुम्ही ऐकला आहात. तर दादांना ज्या प्रकारे त्यांच्या आयुष्यात प्रचिती आली, त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकालाही आयुष्यामध्ये स्वामींनी एकदा तरी नकळत का होईना पण दर्शन द्यावे हीच स्वामींचरणी प्रार्थना. भक्तांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच स्वामींचे नवनवीन अनुभव आणि नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ महाराजांची सेवा म्हणून श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा, कारण महाराजांची सेवा कधीच व्यर्थ जात नाही. त्याचे कोणत्या ना कोणत्या रूपात फळ हे आपल्याला स्वामी महाराज नक्कीच देतात. म्हणून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. धन्यवाद.